कथा सावित्री आणि ज्योतिबाची. मुलींना शिकविण्यासाठी ज्योतिबांनी सावित्रीबाईंना तयार केले. सावित्रीबाई शिकविण्यात जाऊ लागल्या. त्यामुळे पेठेत चुळबुळ सुरू झाली. पेठेतून जाता येता टवाळखोर पोरे त्यांच्यावर चिखल उडवीत, धर्म मार्तंड शेणाच्या सड्याचा अभिषेक करीत, काही खडे मारीत, घाण पाणी फेकीत, पान खाऊन थुंकत, खरकटे भिरकावीत, काही जण आडून पाडून बोलत, अपमान वाटेल असे शब्द उच्चारित. ती पहा ज्योत्याची सावित्री. स्वतः शिकलीनी ताल सोडला, आता मुलींना शिकविते, धर्म बुडविते. अहो, हे जोडपं आता हिंदू राहिलं नाही. दिवसेंदिवस टवाळखोरांचे चाळे वाढू लागले. तरी ती माऊली ते सर्व निमूटपणे सहन करत राहिली. होत असलेल्या टवाळीमुळे सावित्रीबाई शाळेत जाणे थांबवित नाही. हे पाहून टवाळखोरांनी अधिक निंदा सुरू केली. तिच्या जाण्या येण्याच्या रस्त्यावर वडाच्या बुंध्यापाशी चौरस ओटा होता. तेथे रोज सनातनी कुटाळांचा कंपू जमे. सावित्रीबाई दिसल्या की त्या टवाळ कंपूंच्या मरकट लीलांना ऊत येई. विरोधकांचे अनेक दुष्ट मार्ग संपले. परंतु ज्योतिबा सावित्री यांचे शिक्षणाचे कार्य अखंडपणे चालू होते. ते कार्य थांबण्याचे लक्षण दिसेना. ज्योतिबांच्या कार्यास पायबंद कसा घालता येईल याविषयी काही विरोधक जमून विचार करू लागले. खूप खल झाला. त्यांनी एक नामी उपाय शोधून काढला. गोविंदरावांकडे एक जण आला. गोविंदराव म्हणजे ज्योतिबांचे वडील. एक वजनदार माणूस आपल्याकडे येत आहे हे त्याने दुरूनच पाहिले. त्यामुळे तो गृहस्थ येताच गोविंदरावांनी त्याचे उठून स्वागत केले. तो मानेला झटका देत तनतनतच पायऱ्या चढून वर आला. नी डोळे विस्फारित, खांदे उडवीत धुसफुसत बसला आणि म्हणाला, मी सगळ्या लोकांचे, साऱ्या गावचे काम घेऊन आलो आहे. गावची तक्रार आहे, तुमच्या कानावर घालायची आहे. गोविंदराव म्हणाले, साऱ्या गावची तक्रार? आणि ती कशाबद्दल? हल्ली तुमच्या सुनबाई शाळेत शिकवायला जातात. गोविंदराव म्हणाले, होय जाते. ज्योतिरावाला कामाचा ताण पडते म्हणून ती जाते. त्याला मदत करायला जाते. अहो, ती हमरस्त्यातून मिरवीत जाते, काखेत बुकं घेऊन जाते. हे शोभतं तुमच्या घराण्याला? त्या गृहस्थाने गोविंदरावाची बरीचशी कानभरणी केली. तो गृहस्थ म्हणाला, गाव तुम्हाला वाळीत टाकणार आहे, कारण हे चाळे लोकांना पसंत नाहीत. या पापानं तुमच्या 42 पिढ्या नरकात जातील. गोविंदराव म्हणाले, बस बस, बोलू नका. जा तुम्ही, करतो सारा बंदोबस्त. शाळा सुटली. ज्योतिराव आणि सावित्री दोघे घराकडे निघाले. पायऱ्या चढू लागले. गोविंदरावांची करड्या आवाजातील रागीट हाक कानावर आदळली, ज्योती. ज्योतिराव मागे फिरले. वडिलांच्या समोर येऊन उभे राहिले. सावित्रीबाई देखील दाराआड थबकली. गोविंदराव रागारागाने तावातावाने कडाडत होते, तुम्हा दोघांचे हे चाळे कधी बंद होणार? ज्योतिराव म्हणाले, हे चाळे नाहीत, ही सेवा आहे. ही सेवा बंद कशी होणार? गोविंदराव म्हणाले, वा रे सेवा, गावात तोंड दाखवायला जागा नाही. ज्योतिराव म्हणाले, म्हणजे मुलींची शाळा चालविणं पाप आहे काय? गोविंदराव कडाडले, ते बंद करायचं नसेल तर चालते व्हा घरातून. झाला, प्रश्नाचा निकाल लागला. अधिक काय बोलणार? ज्योतिराव घरात गेले. सावित्रीबाईंनी हळूच विचारलं, काय झालं? घर सोडून जायला सांगितलं अण्णांनी. सावित्रीबाईच्या डोळ्यात पाणी आलं. गोविंदराव करारी,
तितकेच ज्योतिराव देखील करारी. त्यांनी घर सोडून जाण्याची तयारी केली. सावित्रीबाईंनी लीन भावाने हात जोडले. सासरे बुवांना नमस्कार केला. पावले जड झाली. तशाच पायऱ्या उतरल्या. घराकडे फिरून शेवटचे दर्शन घेतले. डोळ्यांच्या ओल्या झालेल्या कडा पुशीत ज्योतिरावांच्या मागे संतपणे सावित्रीबाई चालू लागल्या. सावित्रीबाई चालू लागल्या. सावित्रीबाई चालू लागल्या.